बघा तर सही ना, बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल ते. काय मग सारी काम झाला, सारी कामाला सामान उचलते. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आम्ही जाणार आहोत साहेब, मी आणि शिवानी, कारण की शिवानीच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी. जसं की आता लग्न सराई जवळ आली, म्हणजे शिवानीच्या लग्नाची तारीख जवळ आली आणि तुळशीचे लग्न झाले की शिवानीचं लग्न आहे. तुम्ही केळवण तर पाहिलंच माझ्या भाचीचं, तर आता माझ्या भाचीच्या लग्नामध्ये काय काय शॉपिंग करणार आहोत आणि आम्ही कुठे जाणार आहोत, कोणत्या गावाला जाणार आहोत, कोणत्या सिटीला जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी, आणि शिवानी नेमकं काय घेते तिच्या लग्नामध्ये, तिला घालायला साडी घागरा. तर त्यासाठी तुम्ही आजचा ब्लॉग हा कंटिन्यू पाहत राहा आणि त्याचसोबत तुम्हाला कशी वाटली आमची शॉपिंग हे पण कमेंट करून सांगा. आम्ही आलेलो आहेत, आम्हाला ज्या शहरामध्ये शॉपिंग करायची होती त्या ठिकाणी सकाळी सकाळी पोहोचलेलो आहोत आणि पोहोचल्याच्या नंतर आम्ही लगेचच फ्रेश वगैरे होऊन आम्ही जिथे आम्हाला शॉपिंगला जायचं आहे तिथे जाणार आहोत आणि तिथे आमच्या होणाऱ्या जावई बापूला पण बोलून घेणार आहोत. राणी कलरच आहे ते सर्व. बघा बघा आवडले ते घ्यातच काही रेड कलर आहे का नाही बघावं लागेल. डिझाईन बघा तुम्ही कोणती आवडते त्याच्यामध्ये देतो रेड मी. ते तुम्हाला आवडली होती वाटतं, बघून घ्या. यात रेड आहेत का? रेड बघा असला तर देतो मी. मला तुम्ही सगळे पिंकच काढून ठेवले का? डिझाईन आवडते का बघा. हा वेगळा दिसते रेड ना, हा ब्लड रेड दिसते वेगळा. ह्या डिझाईनमध्ये तुम्ही लावून बघा, तुम्हाला म्हणजे लागतं. कलर पिंक दोन्ही पण लावून बघा, तुम्हाला जे आवडतं ते घ्या. तसं नाही हो, म्हणजे हे पण लावा हे पण लावा असं आपल्याला असं समजणारच नाही माहिती का. जोपर्यंत अंगावर नाही येणार नाही तोपर्यंत नाही समजणार. हा पण रेड कलर पाहिजे म्हटलं असा रेड कलर. यात रेड आहे वाटतं कलर वेगळा रेड, पण ते वेगळा आहे खूप आहे ब्लड सारखं. ब्लड असं म्हणजे ते हे बघा तर सही ना, बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल ते. पण आवडत नाही ना असं ते दिसते. काय करा, तुम्हाला आवडला ना कलर तो व्यवस्थित असा पूर्ण ड्रेप करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. छान वाटते का? तेच म्हटलं तो कलर आवडतो. त्यांना काय नाही समजत त्यांना काही ऋषी म्हणते काही का आवडत
त्यांना नाही समजत, तुम्ही तुमच्या मम्मीच्या मनावर घ्या. आमच्या मनावर बघा, कारण बघणारे खूप लोक आहेत. ब्लॉक चालू आहे का? हे कलरच आवडत नाही मला, नको बघा ना, ट्राय करून बघायला तुम्हाला काय वेळ चालला का पैसे चालले तुमचे, बघायचं तर खरं ना, लक्षात येते बघितल्याच्या नंतर. आपण छान वाटेल बघायचं. हा आवडलं का? तो पण चांगला नाही कलर बल दिसतो. डिझाईन चांगली आहे पण कलर नाही, तो कलर असा करवलीच्या हिशोबाने ओके ते. मला नऊवारी घ्यायची. आत्याबाई विचार बदला ना. आत्याबाई माझ्या लग्नातलाच मी घातला नाही परत तिथे. राजवाडी आहे तो. आपल्याकडे नाही हे मला बघता क्षणी आवडलं नाही. बरंच म्हणले बाई साहेब आमची. नाही आवडलं, मला आवडलं बघता क्षणी आवडलं. त्याच्यामुळे तसं करतात. त्याच्यातून मरून चांगलं होतं. सांगा आता कशी वाटते. सांगणारे बसलेत ना बाजूला. हो सांगणार जावायला सांगा. थांबा एकदा एक ट्राय करून बघू द्या, असं नाही समजत. आता दुसरा बघा एकदा ते. आता मला असं एकदम लुक द्यायला पाहिजे नाही का होताय, असं रॉयल लुक द्यायला पाहिजे. असं तसा थोडासा तुला बघण्यासाठी ओ माय गॉड. त्या घागऱ्याच्या दुकानामध्ये आम्हाला 4 तास लागले, तरी पण शिवानीला घागरा काय आवडत नव्हता. आणि खूप सारे पाहिल्याच्या नंतर ट्रायल केला. त्याच्यानंतर म्हणजेच आम्ही चौघांनी मिळून पण तिला सजेस्ट केलं, पण तिला फोर्स केलं नाही हाच घे म्हणून. कारण की तिचं लग्न आहे, तर तिचा घागरा हा तिच्याच म्हणण्यानुसार आणि तिच्या इच्छेनुसार घेतला म्हणजे तिला जी खुशी असती आणि ती स्माईल म्हणजे घातल्याच्या नंतर ते वेगळंच लुक येतं. तर त्याच्यामुळं आम्ही कोणीही फोर्स केला नाही. तिच्या चॉईसनी तिने भरपूर पाहिले, ट्राय केले आणि त्यातला एक घागरा चॉईस केला. आणि अशा पद्धतीने आमच्या तिघांच्या जीवात जीव आला, कारण की फायनली नवरीबाईला घागरा चॉईस झाला. आता कोणता घागरा चॉईस केला हे मी ब्लॉगमध्ये सांगत नाही, कारण की हे तुम्हाला लग्नामध्ये दिसेलच शिवानीने कोणता घागरा घेतला. काय म्हटलं
सारी काम झाला सारी कामात सामान उचलते. ती दुसरी देईल ना बॅग काय आता टाकायची. गेल्यावर बोलावे लागेल. इकडे 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 त्याला दाखवावं लागते ना बाहेर का नाही आता झालं झालं चल काय बाहेर जातात. ठेवून हातात काय फरक पडते गाडी ए उचलायला का वजन ओ नवरी बाई मामाला तर कुली भारी वाटायले. नवरीचा घागरा उचलायला का नवरीचा घागरा उचलायला का. अशा प्रकारे आमची छान शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग शिवानीने जेवढं घेतलं तेवढंच मी पण घेतलं आणि मग काय बॅग घेऊन गाडीपर्यंत जायला साहेबांनी 2 बॅग घेतल्या, जावाय बापूंनी 1 घेतली पिशवी आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या गाडीपर्यंत पोहोचलो. आणि ऊन पण एवढं होतं की गाडीमध्ये बसल्याच्यानंतर थोडंसं चेहऱ्यावर स्माईल आली. पाहू शकता पाठीमागे डिक्कीमध्ये सामान वगैरे घागरा आणि जेही बाकीचं छोटं मोठं सामान घेतलं होतं आम्ही शॉपिंग केलेली ते टाकलं. आणि याच्या पुढं अजून आता अर्धा दिवस तर आमचा इथेच गेला कारण की दिवसभर शॉपिंग करून आम्ही म्हणजे निघणार पण आहोत. तर त्यासाठी आमची धावपळ आहे पटपट शॉपिंग करायची कारण की 1 दिवसाची सुट्टी घेऊन आलेलो आम्ही आणि ती सुट्टी शॉपिंगमध्येच चालली. आणि साहेब म्हणे जे घ्यायचं ते घे अस्मिता म्हणे तुला काय पाहिजे ते घे. मी म्हटलं ठीक आहे म्हटलं. तर म्हणे परत म्हणायचं नाही हे राहिलं ते राहिलं. मी म्हटलं ओके ओके म्हटलं. आणि मग अशा पद्धतीने आम्ही ती शॉपिंग झाल्यावर थोडी दुसरी शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर हे बुकेचं सुंदर असं दुकान दिसलं. मग बुके घ्यायला मी पण अगोदर गेलते कारण की साहेबांनी एवढी सुंदर मला साडी घेऊन दिली तर भाचीच्या लग्नासाठी. तर ती साडी मी तुम्हाला दाखवणार नाही आता, सरप्राईज आहे, लग्नामध्येच दिसेल कारण की आता जर दाखवली तर ती दिसून जाईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर मग जावाई बापू म्हणे आत्याबाई तुमच्याच चॉईसनी एखादा बुके घ्या म्हणजे शिवानीला आवडेल. मग काय मी बुके पाठीमागे चॉईस करत होते आणि मग मला फायनली हा बुके आवडला. मग जावाई बापूंनी पेमेंट वगैरे केलं आणि मग शिवानी आणि साहेब तिकडेच होते. तर मग शिवानीला आता सरप्राईज भेटणार आहे की बुके आम्ही आमचं थोडं काम होतं म्हणून इकडे बाहेर आलेलो. आणि आता पहा शिवानीचे रिॲक्शन चेहऱ्यावरचे हावभाव कसे होतात कारण की ती पप्पाला मम्मीला फोन लावत होती आणि तिला समोर बुके आणि पहिल्यांदा तिला आश्चर्याचा म्हणजे धक्का बसला. पहिल्यांदा जावई बापूने तिच्यासाठी बुके घेतला कारण की पहिला जे बुके होता ते एंगेजमेंटमध्येच भेटला होता आणि त्याच्यानंतर हे शॉपिंगला आल्याच्यानंतर हा दुसरा बुके तिच्या हातात आला. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहू शकता. चला बरं एखाद्या मॉलमध्ये मग उद्यान दिसते उद्यान दिसते म्हणलं बाजूला. मॉलमध्ये जाऊन काय गेम झोन मध्ये जायचं का शिवानी खेळायला? नाही हो काय घ्यायचं ते घे म्हणतायत ना मामा. मला आवडतच नाही मॉलमध्ये काय घ्यायचं. आम्ही जमिनीशी नाता टिकून ठेवलेले माणसं आहेत. असं तळागाळातल्या लोकांना फायदा झाला पाहिजे असं काही काम करण्यावर आमचा विश्वास आहे. ते ऑलरेडी श्रीमंत आहेत त्यांना काय श्रीमंत करायचं. श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यामध्ये हातभार लावायचा नाही आम्हाला. जे बिचारी करून खातात तर त्यांना पोटभर जेवण मिळावं आमच्यासाठी हाच आमचा हेतू असतो. नाही ते तसं तर मला वाटायला त्या लेसवाल्याने थोडं लुटलंच आपल्याला. असो तिचं असेल काय आपल्याकडे त्यानं. कसं आहे की आवडीला किंमत नसते. तेवढं आहे. मग ते आवडलं होतं त्याच्यामुळे वाटलं जाऊ दे.
अशी आमची छान अशी शॉपिंग झाली. दिवस कसा गेला आणि शेवटी निघण्याची वेळ झाली आणि आम्ही रेल्वे स्टेशनवर आलोत. आणि जावई बापू येणार होते आम्हाला वाटं लावायला. आम्ही वाटच पाहत होतो कुठे. शिवानीला चिडवत होते काही येत नाहीत म्हटलं वाटं लावायला. तर मग तेवढ्यात साहेब म्हणे येतील म्हणे. आणि आम्ही पाहत होतो कारण की गाडी थांबलेली होती. आम्ही बॅग वगैरे आमच्या गाडीमध्ये टाकल्या होत्या. आणि शेवटी फायनली जावई बापू दिसले आणि शिवानीच्या चेहऱ्यावर स्माईल आली. कारण की आम्ही निघतोय तर त्यांनी वाट लावायला आलेले आम्हाला. आणि अशा पद्धतीने आमची म्हणजे 1 दिवसाचा पुण्यामध्ये शॉपिंग झालेली. परत म्हणता मॅडम तुम्ही कुठे गेलतात? तर आम्ही पुण्याला गेलतो शिवानीच्या लग्नाच्या म्हणजे घागरा वगैरे शॉपिंग करण्यासाठी. आणि शॉपिंग करून वगैरे आम्ही रात्रीच्या गाडीने परत सेलूकडे रवाना झालोत. मी, शिवानी आणि साहेब. आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.